राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक अतिशय प्रगतिशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे। आणि विशेषतः शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे। हा थापांचा नाही, हा आपल्या मायबापांचा अर्थसंकल्प आहे। कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा, महिलांकरता विविध योजना आणणारा, युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो, त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता, चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते। पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत, माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत। मी केवळ एवढंच सांगतो, या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्षित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू। आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही, तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, हे आम्ही निश्चितपणे दाखवू। मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय करतील। असं है कि ऐसा है, जयंत पाटिल या विपक्ष के सारे नेता ये पहले ही लिख कर लाते हैं कि बजट पर क्या बोलना है। तो बजट हम कैसा भी पेश करते तब भी उनकी प्रतिक्रिया यही होती, स्टीरियोटाइप प्रतिक्रिया है। उनके चेहरे पर नूर नहीं है, चेहरे की चमक चली गई है। जो उनको लगता था झूठा नैरेटिव फैलाकर लोकसभा में चंद सीटें जीत गए, उसका जो उत्साह था, आज के हमारे बजट ने उनके उत्साह को समाप्त कर दिया है। एक बहुत ही रियलिस्टिक, वास्तववादी इस प्रकार का बजट हमारे अर्थमंत्री और उप मुख्यमंत्री अजित पवार जी ने पेश किया है। मैं उनका अभिनंदन करता हूं, हमारे नेता मुख्यमंत्री जी का अभिनंदन करता हूं। युवाओं के लिए, महिलाओं के लिए, किसानों के लिए, दलित आदिवासियों के लिए जिस प्रकार से इस बजट ने नए दरवाजे खोले हैं, मैं ऐसा मानता हूं एक ऐतिहासिक ऐसा बजट है जहां एक और किसानों को मुफ्त बिजली मिल रही है, किसानों को दूध के लिए, सोयाबीन के लिए, कपास के लिए मदद मिल रही है और महिलाओं को मदद मिल रही है। हमारे युवाओं को इस बजट के माध्यम से 10,000 रुपए अप्रेंटिस का मिल रहा है। मुख्यमंत्री लाडली बहना योजना ये सारी बहनाओं का कल्याण कर रही है। मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत ही अच्छा अर्थसंकल्प बजट हमारे अर्थमंत्री ने रखा है और
मैं दावे के साथ कहता हूं, जो हमने कहा है वो हम करके दिखाएंगे, जो टाइमलाइन दी है उस टाइमलाइन में करके दिखाएंगे। झूठा नैरेटिव फैलाकर लोकसभा में चंद सीटें जीत गए, उसका जो उत्साह था, आज के हमारे बजट ने उनके उत्साह को समाप्त कर दिया है। एक बहुत ही रियलिस्टिक, वास्तववादी इस प्रकार का बजट हमारे अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री अजित पवार जी ने पेश किया है। मैं उनका अभिनंदन करता हूं, हमारे नेता मुख्यमंत्री जी का अभिनंदन करता हूं। युवाओं के लिए, महिलाओं के लिए, किसानों के लिए, दलित आदिवासियों के लिए जिस प्रकार से इस बजट ने नए दरवाजे खोले हैं, मैं ऐसा मानता हूं एक ऐतिहासिक ऐसा बजट है जहां एक और किसानों को मुफ्त बिजली मिल रही है, किसानों को दूध के लिए, सोयाबीन के लिए, कपास के लिए मदद मिल रही है और महिलाओं को मदद मिल रही है। हमारे युवाओं को इस बजट के माध्यम से 10,000 रुपए अप्रेंटिस का मिल रहा है। मुख्यमंत्री लाडली बहना योजना ये सारी बहनाओं का कल्याण कर रही है। मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत ही अच्छा अर्थसंकल्प बजट हमारे अर्थ मंत्री ने रखा है और मैं दावे के साथ कहता हूं, जो हमने कहा है वो हम करके दिखाएंगे, जो टाइमलाइन दी है उस टाइमलाइन में करके दिखाएंगे। अरे आज का म्हणजे अर्थसंकल्प जो आहे, आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलाय, तो सर्वसमावेशक आहे। आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ, वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले। आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे, हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अतिशय महत्वाची योजना। डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये महिन्याला, 1,500 रुपये महिन्याला थेट जमा होणार। त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस। आता त्याच्यामध्ये 3 सिलेंडर वर्षाला, म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही केली। 3 सिलेंडर ते मोफत आम्ही देणार। त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत। आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी, जे मगाशी इथे सांगत होते, युवक बेरोजगार आहेत। तुम्हाला मी सांगतो, आमचं सरकार
आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले. जवळपास 1,00,000 सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्या आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या. इथे केसरकर आहेत. जर्मनीमध्ये 4 लाख नोकऱ्यांचा MOU साईन झाला आपल्या राज्य सरकार. आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत. हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय. त्यामुळे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल. त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील. आणि जे अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा नाही, लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना, 10,000 रुपये देतोय. पण त्यांनी तर 2.5 वर्ष लाडका पेटा योजना राबवली. त्याचं काय? आणि म्हणून बरोबर आहे ना, लाडका भाऊ पण आम्ही घेतला, 10,000 रुपये देतोय. आणि दुसरं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्यात, त्याच्यात मी जात नाही. पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी, मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली. त्याच्यामध्ये 7.5 HP पर्यंत वापराला वीज बिल माफ. या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत. या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय. आणि मी एवढंच सांगतो की अजितदादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे, मी वरती म्हणालो. त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे. आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून, पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. 5 रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे. सोयाबीन आणि कापसाला 4,500 कोटीची तरतूद केलेली आहे. आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं, त्याचंही वाटप होईल. आणि शेतकऱ्यांना काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले. NDRFचे दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं. 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं. आणि 6,000 रुपये प्रधानमंत्री, 6,000 रुपये सरकारचे, असे 12,000 रुपये. पीक विमा योजना 1 रुपयात, असे 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे. हिशोब त्यांनी पाहिजे तर माग घ्यावा आणि टॅली करावा. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो, जे काय बोलतात खोटून बोला, खोटं बोला पण रेटून बोला. तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा, बाबा सरकारने काय केलेलं आहे. आता खत आणि बियाणावर म्हणतात GST आहे. आता त्याच्यावर GST नाहीच आहे खतावर. आणि त्यामुळे जे खोटं बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता. आणि खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली, आता जनता फसणार नाही. आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते, चेहरे उतरले होते, मोठ्या जोशामध्ये आले होते. आता लोकसभा आम्ही जिंकली. अरे विधानसभेमध्ये आज 2 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने, त्याची पोचपावती लोक देतील. काय म्हणाले ते, चादर लोकसभा में चादर फटी क्या? अरे बाबा ऐका, ऐका, अरे बाबा ऐका. औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानलंय त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार. आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी. अरे जंग पछाडले मोदीजींना हटवायला. मोदीजी तर प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही 40-50 वरून 99 वर पोचले. म्हणजे तुम्ही पेढे कसले वाटताय येड्यासारखे.
म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटताय का? एवढ्या वर्षांनी विरोधी पक्ष नेता पद मिळालं म्हणून पेढे वाटताय? हसायचं का रडायचं हे समजत नाही आम्हाला. आज का जो अर्थसंकल्प अर्थ मंत्री और उप मुख्यमंत्री मेरे सहयोगी अजीत दादा पवार जी ने जो सादर किया है, उनका मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। यह अर्थसंकल्प जो है सर्व समावेशक है। महिला, युवा, किसान, ज्येष्ठ, वारकरी, सभी लोगों को आगे बढ़ाने वाला, उनकी उन्नति, उनकी प्रगति करने वाला, उनको न्याय दिलाने वाला यह अर्थसंकल्प साबित हुआ है। और इसलिए मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना 1,500 रुपया डायरेक्ट डीबीटी वो हमारे बहन के खाते में जाएगा। 3 गैस सिलेंडर, चिंता रहती है ना बहन को, गैस सिलेंडर खत्म हो गया, बढ़ गया, 3 सिलेंडर राज्य सरकार मुफ्त में देगी। और ये सिलेंडर देने की वजह से विपक्ष भी गैस पर आ चुका है और ये भी हमने शुरू कर दी। दूसरी अन्नपूर्णा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तीसरी योजना जो है मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना। वो कह रहे थे बेरोजगार युवाओं का क्या, उसका भी ख्याल सरकार ने रखा है। 10,000 रुपया अप्रेंटिसशिप उनको मिलेगा। 10 लाख युवक जो देश राज्य में है उनको इसका फायदा होगा और उनको काम मिलेगा, वो ट्रेंड होंगे, वहाँ नौकरी मिलेगी। और नौकरी देने के लिए हमारी सरकार सरकारी नौकरियां भी और प्राइवेट नौकरियां भी जितनी ज्यादा मिले उतनी कोशिश हमारी सरकार कर रही है। तीसरे चौथी बात, जो किसान जो कृषि पंप से खेती करता है उसको भी बिजली मुफ्त में देने का निर्णय लिया है। 50 लाख किसानों को इसका फायदा होगा। और जो हमारी बेटियां हैं उनके लिए भी मुफ्त में शिक्षण एजुकेशन देने का निर्णय हमारे सरकार ने लिया है। ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए हैं और इसीलिए मैं इतना ही कहूंगा, ये सर्व समावेशक ये हमारा अर्थसंकल्प है। कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है। ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है। ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है। एजुकेशन देने का निर्णय हमारे सरकार ने लिया है। ऐसे कई महत्वपूर्ण निर्णय सरकार ने लिए हैं और इसीलिए मैं इतना ही कहूंगा, ये सर्व समावेशक ये हमारा अर्थसंकल्प है। कुछ लोग कहते हैं ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है। ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है। ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है। इतना ही मैं कहूंगा। चादर क्या बोले, चादर तो उनकी फट गई। अरे प्रधानमंत्री बन नहीं पाए, विपक्ष के नेता बन गए, इसलिए पेड़े बांट रहे हैं। हंसना क्या रोना। चद्दर के बारे में मैं इतना ही कहूंगा, मैंने अभी मराठी में कहा है, जो औरंगजेब और क्या नाम उसका याकूब मेमन को दिल से फादर मानते हैं, उनको चादर दिखेगी नहीं तो और क्या दिखेगी। और इसलिए चादर हमारी नहीं, चादर उनकी फटी है। और प्रधानमंत्री मोदी जी बन गए हैं, वो कुर्सी पे बैठ गए, अभी उनकी खुशी में पेड़ा बांट रहे हैं क्या, इनके हारने की खुशी में पेड़ा बांट रहे हैं? ये जरा आप ही उनको पूछो। लाडका बेटा, वो लाडला बेटा जो नहीं, बेटा नहीं भाऊ, वो उसका भी, उसके लिए भी हमने 10,000 रुपए अप्रेंटिसशिप दिया है। अभी हमने तो उनका भी ख्याल किया है, लेकिन 2.5 साल तो क्या कहते हैं लाडला बेटा योजना चालू वो चाहिए ना आपको। अब तो बस दुधावर देखील 5 रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यावर आमचे अर्थमंत्री
बोलतील आणि तुम्हाला एवढंच सांगतो, एक मिनिट याच्यामध्ये जे विरोधी पक्ष खोटं नरेटिव्ह सेट करताय की राज्य 6व्या नंबरला गेलं, हे चूक आहे. राज्य 2017 पासून 6 क्रमांकावर होतं. याचं कारण तुम्हाला सांगतो, हे पॉप्युलेशनवर डिपेंड असतं. पॉप्युलेशन, लोकसंख्या आपली जास्त आहे इतर राज्यापेक्षा. आज आपला जो 14% आपलं एकूण उत्पन्न देशाच्या उत्पन्नाच्या 14% आहे आणि तामिळनाडू पहिल्या नंबरला असताना 8% आहे. त्यामुळे त्याच्यावर देखील आपण खोट्या नरेटिव्हवर विश्वास ठेवू नका. परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिला आहे. जीडीपी मध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे. गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आहे. आणि त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, आम्ही जे केलेला आहे निर्णय जो घेतला आहे, हा निर्णय आमची काय म्हणतो त्याला अंतरून पाहून आम्ही पाय पसरलेले आहेत. सर्व योजना जे त्यांना वाटतायत की या योजना कशा पूर्ण होतील, तर आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणार आणि योजना आमच्या 1 जुलै पासून लागू होणार. त्याचा फायदा थेट लोकांना मिळणार, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. अरे बाबा, तुम्हाला सांगतो, आपली राज्याची अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती पाहून एकूण राज्याच्या जे आपलं आर्थिक जे स्थूल उत्पन्न आहे त्याच्या 25% आपण कर्ज घेऊ शकतो. आपण 17.8 वर आहोत. नाही, आता तुम्ही योजनांची छाप जास्त दिसते. या योजना कोणाच्या आहेत? सगळ्या आपल्या महायुतीच्या योजना आहेत. महायुतीच्या योजना कोणासाठी आहेत? या एकनाथ शिंदेच्या एकट्याच्या योजना नाहीये, या सरकारच्या योजना आणि सर्वसामान्य लोकांसाठी आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे आणि एवढ्या योजना आम्ही लोकांसाठी राबवतोय. हा निश्चयाचा अर्थसंकल्प आहे, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. आणि पुन्हा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांनी जे खोटं पसरवून मतं मिळवले त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. वारकऱ्यांना पण पहिल्यांदा 20,000 रुपये दिंडीला दिले आम्ही. आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं, त्याच्यामध्ये पण पोटदुखी. वारकऱ्याने टाळ वाजवून त्यांना दाखवलं. आता नवीन मित्र मिळाल्यामुळे वारकरी त्यांना नकोशे झाले आणि जे वारकऱ्यांचा अपमान करतात त्यांना वारकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सर बीड में सर बीड के लिए क्या अपील करेंगे? सर बीड में आज आताच देवेंद्र फडणवीसांना अर्जंट नागपूरला जायचं होतं म्हणून ते गेले. मुख्यमंत्र्यांना पण काम आहे, त्याच्यामुळे ते दोघंही आधी बोलले. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की मी आजचा 10वा अर्थसंकल्प 10व्यांदा त्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तसा दीपकजींनी 7व्यांदा केलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही काय याच्यामध्ये नवखे नाहीये. अनेक वर्ष राज्य कारभार पाहत असल्यामुळं उद्याच्याला काही निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता तेवढी क्षमता आपल्या राज्याच्या मध्ये आहे का, तेवढे फंड्स आपल्याकडे आहे का, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना घालून दिलेले 3% बाहेर जायचं नाही, त्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतात का, ह्या सगळ्याचा विचार करून हा अर्थसंकल्प मी आणि वरच्या सभागृहात दीपकजींनी सादर केलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, अनेक दिवस आमच्या मनात होतं शेतकऱ्यांना वीज माफी द्यायची. आज गरीब शेतकरी, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, लहान शेतकरी याला आम्ही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत, 1 हॉर्सपॉवर पासून 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत विजेच्या बाबतीत माफी दिलेली आहे. यामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी बहीण योजना ह्या सगळ्या गोष्टी करताना
जिथं आता वीज बिल माफ केलेलं आहे त्याच्यावर त्यांना काही पैसे द्यायचा प्रश्न येत नाही, पण ज्यांना लाभ द्यायचा आहे तो लाभ कुणाच्याही हातामध्ये ते पैसे जाणार नाही, तर त्या लाभार्थीच्या डीबीटी मध्ये अकाउंटला हे पैसे जाणार आहेत. एवढी पारदर्शकता आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि एकंदरीतच लोकांच्या मध्ये वावरत असताना माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत वाटला, त्याला आपण चांगल्या प्रकारची मदत पुन्हा 5 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला, दुसऱ्या कुठल्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला ही आपण दिलेली आहे. युवा कार्य प्रशिक्षण, बरेच तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही, ते कोर्स करतात किंवा ग्रॅज्युएट होतात, डिप्लोमा होतात, पण त्यांना अनुभव नसतो, तर त्यांना अप्रेंटिसशिप कुठेही करण्याच्या करता राज्य सरकार 10,000 रुपये महिना तिथं देणार आहे. आणि एकदा वर्षभर त्यांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याला एकतर अनुभव येईल, तो स्वतःच्या पायावर उभा राहील किंवा तो चांगल्या पद्धतीनं त्याला कुठं नोकरी देखील मिळेल. अशा पद्धतीनं दरवर्षी 10 लाख मुलांना ती संधी देण्याचा निर्णय आम्ही आज घेतलाय. त्याच्यामध्ये कापूस सोयाबीनचा आता तुम्हाला माझ्या आधी मान्यवरांनी सांगितलेलं आहे. पिंक रिक्षा या देखील आम्ही 10,000 महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरीब कुटुंबातली किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी किंवा त्यांच्या घरातली कुणी भगिनी ही जर शिकायचं म्हटलं तर त्यांना ती फी परवडत नव्हते. आतापर्यंत आम्ही 50% त्यांना फी भरायला मदत करायचो, परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला तर 100% फी माफ आहे. आणि यांच्या मनामध्ये देखील इकॉनॉमी विकर सेक्शन मध्ये मोडणारा जो समाज आहे त्या सगळ्या समाजातल्या मुलींना वाटायचं की आमचं काय, आम्ही गरिबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं नाही का. आणि त्याकरता आम्ही त्यांना आता 100% रक्कम देण्याचा निर्णय हा आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे. अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक वेगवेगळ्या प्रकारची टीका करतील की एवढा निधी कसा आणणार, त्याच्यामध्ये कुठं पैसे येणार. मित्रांनो, या सगळ्याचा विचार करूनच आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. जीएसटी अधिक व्हॅट अधिक व्यवसाय करायचं उद्दिष्ट 2.25 लाख रुपये होतं. 23-24 ला ते 2,05,500 कोटी रुपये झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 24-25 ला 2,20,000 इथपर्यंत त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा प्रकारे ती रक्कम वाढते. आताही आपला वाढीचा दर हा जवळपास म्हणजे राज्य सरकारचा आहे वार्षिक वाढीचा दर हा 18.5% आहे आणि केंद्राचा वाढीचा दर हा 11.5% आहे. केंद्राच्या वाढीमध्ये जर देशाचा विचार करता जी काही रक्कम त्यांच्याकडे जमा होती, आता समजा त्यांची 23-24 ला 20,16,272 कोटी जमा झाले, त्याच्यामध्ये एकट्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा हिस्सा हा 15.9% म्हणजे थोडं कमी 16% होता. आपण 3,20,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये जीएसटी मध्ये आपल्याकडे जमा झाले आणि दरवर्षी आपलं उद्दिष्ट हे जवळपास 50 ते 60,000 कोटीनं वाढतंय. त्याच्यावर हा निधी उभा करत असताना हा फार जीएसटी ही आमची जमेची बाजू आहे, त्याचबरोबर व्हॅट असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, त्याच्यामध्ये व्यवसाय कर असेल, त्याच्यामध्ये देखील दरवर्षी आपल्याकडे वाढ होतीये. त्याचा विचार सगळ्याचा साकल्याने करूनच आणि केंद्र सरकारने जे 3% मर्यादा दिलेली आहे की तुम्ही 3% पर्यंतच कर्ज उचलू शकता सगळ्याच भारतातल्या राज्यांना, त्याच्यामध्ये आपण त्याच्या आतमध्येच आहोत या प्रकारे. आणि आज अर्थसंकल्पामध्ये काही रक्कम कमी वाटत असली तरी माझी 7 तारखेला का 9 तारखेला पुरवणी मागणी मी सादर करणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही ती रक्कम दाखवणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबरला आम्हाला संधी आहे. अशा पद्धतीच्या संध्या सातत्याने असतात. केंद्रामध्ये देखील
आमच्या विचाराचं सरकार आहे. यंदा 15वा वित्त आयोग संपलेला, आता 16वा वित्त आयोग सुरू होतोय. 16व्या वित्त आयोगामध्ये देखील भरीव अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यातनं पण आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे या सगळ्या ज्या काही घोषणा केल्या त्या घोषणाची अंमलबजावणी करण्याकरता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही. उलट आम्ही ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई इथं पेट्रोलचा दर राज्यातल्या इतर भागाच्या पेक्षा जास्त होता, डिझेलचा दर जास्त होता, तर आम्ही तिथला पेट्रोलचा दर आता 65 पैसे कमी केलाय आणि राज्याबरोबर त्यांना आणलंय. आणि डिझेलचा दर 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर अशा प्रकारचा कमी केलाय आणि तिथं इतरांच्या बरोबर त्यांना आणलंय. ते पण बऱ्याच दिवसाची त्यांची मागणी होती. असे अनेक चांगल्या बाबी त्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं शेतकरी, महिला, वारकरी, युवा, त्याच्यामध्ये या सगळ्या घटकाला, समाजातल्या गरीब घटकाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करत असताना घेतलेला आहे. आणि त्याची सगळ्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल अशा प्रकारची खबरदारी, अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्यांनी करूनच हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलेला आहे. मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, दरवर्षी आपलं 50,000 60,000 कोटी 50,000 60,000 आपलं उत्पन्न जीएसटीचं वाढतंय. इथं आकडे आहेत सगळे. त्याच्या संदर्भामध्ये राज्य देशाच्या जेवढं कलेक्शन आहे त्याचं 16% कलेक्शन एकट्या महाराष्ट्राचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला जेवढं कलेक्शन आहे त्याचा निम्मा पैसा तर आपल्याला जीएसटीनं परत येतोच. ती कुठली अडचण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. आणि बाकीच्या संदर्भात आम्ही इथं कुठेही वेडेवाकडे प्रकार होऊ नये म्हणून डीबीटी केलेलं आहे. डायरेक्ट त्या आधार कार्डशी आम्ही लिंकअप करणार आहे. ज्या महिलांना आम्हाला ही मदत करायची आहे ते आधार कार्डशी लिंकअप गॅस सिलेंडर द्यायचा, ते गॅस सिलेंडर देणार नाही. गॅस सिलेंडरच्या रक्कम जी काही 3 सिलेंडरची असेल ती त्या भगिनीच्या अकाउंटला जाणार आहे. एखादी बोला नगर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष जावळे 9,30,000ची लाचची मागणी करतात, 8 लाखाची मागणी करतात. असल्या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोला सांगितलेलं आहे, ते त्याचा तपास करतायत. त्याच्या संदर्भात विश्वास नांगरे पाटलांशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांची टीम तिथे गेली, बाकीच्यांच्याकडनं पण माहिती घेतायत. असे कुणाच्याही प्रकारचे लाड पुरवले जाणार नाही. जे चुकीचं करेल, जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल. मध्य प्रदेशच्या धर्तीवरती लाडकी बहीण योजना आणली आहे. साधारण किती तरुणींना त्याचा लाभ होईल आणि किती निधीची तरतूद किती वेळासाठी केली गेली? वर्षभराच्या करता 46,000 कोटी रुपयाची तरतूद त्याच्याकरता केलेली आहे. आणि साधारण आमच्या मुली आणि बहिणी अशा मिळून, कारण त्या 21च्या पुढं आणि 60च्या आत अशा प्रकारची ती योजना आहे. लहान मुलींना, जन्मलेल्या मुलीला तर 18 वर्षापर्यंत 1,01,000ची योजना आमची ऑलरेडी आहेच. त्या मधल्या मुलींच्या करता आणि आमच्या भगिनींच्या करता ही योजना आम्ही दिलेली आहे, मुख्यमंत्री माझी बहीण योजना. आणि त्याच्यामध्ये 46,000 कोटी आणि साधारण 2,50,00,000 ते 40,00,000 असा आमचा अंदाज आहे. आणि ते देताना काही श्रीमंतांना ते मिळणार नाही. ज्या गरीब भगिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये, ज्यांच्याकडे गाडी 4 चाकी गाडी वगैरे असेल, जे इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. जे नोकरीला असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. जे गरीब महिला आहेत की ज्यांचं ओढाताण होते, ते सिलेंडर आणू शकत नाही, अशांना ही मदत आहे. तुम्ही म्हणालात की डिसेंबर मध्ये सुद्धा आम्हाला संधी आहे अर्थसंकल्प लागू करण्याची, परंतु विरोधक तर म्हणतायत की तुमचं सरकारच येत नाही. त्यांचं सरकार, पोकळ घोषणा केली. एक मिनिट, त्यांचं सरकार येणार आहे कुणी त्यांना ज्योतिषांनी सांगितलं? याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार. आता फक्त 0.5% फरक होता. आणि तुम्हाला माहितीये कशा पद्धतीनं हे नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह सांगण्यात आले. काय सांगण्यात आलं की बाबा संविधान बदलणार. हे आमच्या
बॅकवर्ड क्लासमध्ये इतकं पर्क्युलेट केलं. आम्ही सांगत होतो अरे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही बदललं जाणार. एनडीएच्या मीटिंग मध्ये तिथं संविधान ठेवलं. पहिल्यांदा पंतप्रधानांनी संविधानाचा नमस्कार केला. शपथविधीला तिथं संविधान तिथं मान त्या ठिकाणी ठेवलेला. संविधान दिन साजरा केला. पण फेक नेरेटिव्ह डेव्हलप करण्याच्या करता ते यशस्वी झाले. त्याच्यात आम्ही कमी पडलो. त्याच्या संदर्भामध्ये त्याला आमच्या आदिवासीमध्ये देखील नागरिकांना येणार, सगळ्यांचं आरक्षण काढून टाकणार, अमुक होणार तमुक होणार. अल्पसंख्याक समाजाला वाटलं की आता आपला एक तर मताचा अधिकार काढून घेतील किंवा आपल्याला आता गोळा करतील आणि ते सीएचं नाही का बाहेरच्या ना आपण आतमध्ये आणणार आहोत तसं आपल्याला बाहेर पाठवणार. अशा पद्धतीनं त्यांच्यात पण नरेटिव्ह फेक करण्याचा प्रयत्न, सेट करण्याचा प्रयत्न, फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या मौलाना आझाद मंडळाची यावेळेस आम्ही तरतूद वाढवली. परदेशी जाण्याच्या करता अल्पसंख्याक मुलांचा मुलींचा आम्ही समावेश केला. त्या संदर्भामध्ये कुठेही असं आम्ही शेवटी राज्य सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करायचं असतं. अर्थसंकल्पामध्ये मी आणि दीपकनी देखील सांगितलं हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य. मी त्याच दिवशी प्रेसमध्ये चहापानाचा कार्यक्रम होता त्यावेळेस सांगितलं की मनुस्मृतीच्या बद्दल आमची काय भूमिका आहे आणि तशा पद्धत हेच शिक्षण मंत्री कुठलाही धडा नाही काही नाही दणकून सांगतात. श्लोक आहे अमक आहे तमक आहे. बरं काही काही लोक ते बघत नाहीत वाचत नाहीत. त्यांनी ऐकल्यानंतर आणि तुमचे अनेक चॅनल झालेले त्यांनी दाखवल्यानंतर त्या गोष्टी कधी कधी खरा वाटायला लागतात. लोकसभेत मोठा फटका बसला अशा लोकप्रिय घोषणा केल्यानंतर आरोप केला. अजिबात नाही. त्या आरोपात तथ्य नाहीये. आम्ही नेहमीच मी आजपर्यंत अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही आपल्याला परवडेल मागे देखील आम्ही 2 महिन्याच्या करता दुधाला मदत त्या ठिकाणी केलेली होती. धानाला आम्ही अनुदान दिलं ते त्यांच्या अकाउंटला जमा झालं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण आम्ही मदत केली. ज्या ज्या वेळेस शेतकरी असेल गरीब माणूस असेल तो नैसर्गिक संकटामध्ये अडचणीत येतो त्या त्यावेळेस सरकारने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आता त्यांना काय आता सांगायचं तर ते हेच सांगणार की आता हेच जर मी त्यांच्या बाजूने अर्थसंकल्प मांडला असता तर असं माझं उदो उदो केला असता. त्यांच्याकडे असताना पण अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस त्यांनी काय वक्तव्य केली ते तुम्ही बघताय. शेवटी राजकीय क्षेत्रातील लोक सत्ताधारी पक्षाचे नेतेगण हे अर्थसंकल्पाचं कौतुकच करत असतात आणि विरोधी पक्ष कधीच अर्थसंकल्पाचं कौतुक करणार नाहीत. कारण त्यांना तसं कौतुक केलं तर त्यांना जे साध्य करायचं ते साध्य करू शकत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. अरे सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काही चत्तर काय सरकार तर पहले से ही शर्त है ऐसे में जो प्रावधान आपने किया बजट में उसके लिए पैसे कहाँ से लाएंगे ये मैंने आपको बताया मेरे पास जीएसटी का एनुअल कितना पैसा आता है सेंट्रल को कितना जाता है वो सब मेरे यहाँ मौजूद है. उसमें हर साल मिनिमम 50,000 से 60,000 करोड़ रुपया इसमें बढ़ जाते हैं. 2,20,000 करोड़ रुपया इससे बढ़ जाते हैं और उसमें कोई दिक्कत नहीं है. आप उसमें फिक्र करने की कोई जरूरत नहीं है. पैसा जरूर उसमें मिलेगा और उसमें जीएसटी में मिलेगा, वैट में मिलेगा, प्रोफेशनल टैक्स में मिलेगा और व्यवसाय कर में मिलेगा. और अपने यहाँ हम अपने केंद्र सरकार सेंट्रल गवर्नमेंट का वैट का जो उनके यहाँ 11.5% उनको ये मिलता है ज्यादा पैसा मिलता है. अपने यहाँ 18.5% ज्यादा पैसा मिलता है परसेंटेज में अगर बताया तो. ऐसे इसीलिए सब सोचकर हमने ये डिसीजन लिया है. और बाकी की जो भी हमारे जो स्कीम है उसके बारे में भी हम चर्चा करेंगे. जो आउटडेटेड हुई है उसके बारे में भी आगे सोचेंगे जिसका फायदा सच में गरीब लोगों को होने वाला है. ऐसे ही स्कीम हम रखेंगे. आपने जिक्र किया दादा और मला तुम्हाला एक सांगायचं आहे
15वा वित्त आयोग संपलेला आहे. आता 16वा त्या ठिकाणी सुरू होतोय. 16व्या वित्त आयोगामध्ये देखील सेंट्रलचं बजेट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सेंट्रल पण साधारण, मी आजच तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्या दिवशी पण मी बजेट झाल्यावर तुमच्याशी बोलीन, परंतु सेंट्रलचं पण बजेट देशातल्या 140 कोटी जनतेला डोळ्यासमोर ठेवून दिलं जाणार आहे. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा देखील आपल्या राज्य सरकारला, आपल्या महाराष्ट्राला होणार आहे. आणि 16व्या वित्त आयोगात देखील आम्ही त्याच्याबद्दल आपल्याला कसे अधिकचे पैसे मिळतील याबद्दलचा विचार आणि तुम्ही बघा ना, हे सारखे टीका करायचे की आपल्याकडचे प्रकल्प जात आहेत, आपल्याकडचे प्रकल्प जात आहेत. खरं तर जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा काढलेला होता त्याला अतिशय व्यवस्थितपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं. त्या 6व्या क्रमांकाच्या संदर्भामध्ये वास्तविक आपला 6वा क्रमांक 2017-18 पासून आहे, तो आतापर्यंत चालूच आहे. त्याच्यामध्ये काय आत्ता 6वा क्रमांक झाला नाही. माग जयंत पाटील मंत्रिमंडळात असताना देखील त्यांच्याही, त्यावेळेस मी पण होतो, त्याही सरकारच्या काळात 6वाच क्रमांक आपला होता. त्याच्यामुळं हे काही वेगळं काही घडलंय, अक्रित काही घडलंय असं अजिबात समजण्याचं कारण नाही. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. हा बोल बाबा. चौकशी करण्याचा अधिकार एजन्सीला असतो, त्यांनी चौकशी करावी. माझ्या माहितीप्रमाणे CID चौकशी केली, ACBनी चौकशी केली, EOWनी चौकशी केली, सहकार विभागाने चौकशी केली, रिटायर न्यायाधीशांनी चौकशी केली, नंतर सेक्रेटरीनं चौकशी केली, अशा अनेकांनी चौकशी केली. आणि पत्रकार मित्रांनो, ती बँक 600-700 कोटी रुपये नफ्यामध्ये, जर भ्रष्टाचार झाला असता, त्याच्यात एकच झालं, 65चं संचालक मंडळ होतं, त्याच्यात एक नाव अजित अनंतराव पवार होतं. ते जर नाव नसतं तर ह्याचा यत्किंचितही उल्लेख आपण पण अजित पवार, अरे मी तिथं चेअरमन नव्हतो, व्हाईस चेअरमन नव्हतो, मी त्यावेळेस उपमुख्यमंत्री होतो, मला मिटिंगला पण जाता येत नव्हतं, पण अख्ख्या संचालक बोर्डाची नावं येतात, त्याच्यात माझंही नाव येतं. आणि आमच्या नावाला जरा जास्त प्रसिद्धी मिळते, त्याच्यामुळे तुम्ही ते आपलं चालवता. अभी लॉ एंड ऑर्डर ठीक ठाक है, पुलिस बंदोबस्त वहाँ है, सब कंट्रोल में है, और वहाँ ठीक तरह से ध्यान देने के लिए पुलिस डिपार्टमेंट को बताया. कर्जाचा डोंगर आहे तो आपल्याला वाढताना पाहायला. मी तुम्हाला सांगितलं ना, आपलं उत्पन्न वाढतं. आपण 3% बाहेर गेलो का? 3% लिमिट आपण ओलांडली का? अजिबात ओलांडली नाही. जी केरळनी ओलांडली, त्याच्यावर केरळला पैसे मिळत नव्हते, म्हणून केरळ सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टातनं आदेश त्यांनी, म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हणलं तुम्ही केंद्र सरकार बसा. केंद्र सरकार म्हटलं की आर्थिक शिस्त लावण्याच्या करता हे चालणार नाही, नाहीतर उद्या कोण 4%पर्यंत, 5%पर्यंत, 6%पर्यंत फार वाटोळच करतील, जे तिकडं पाकिस्तानचं आणि काही श्रीलंकेसारख्या राष्ट्राचं झालंय तसं. त्याकरता मग केंद्राला सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही सध्या त्यांना 10,000 कोटी रुपये द्या, कारण तिथं काही पगाराचेही प्रश्न निर्माण झालेले होते. आणि त्याच्यातून तुम्ही पुन्हा बसून त्यांनाही सांगितलं की सगळ्या राज्यांना न्याय एक असेल तर तुम्हाला देखील त्याचे अंमलबजावणी करावी लागेल, असं केरळला पण सांगितलेलं आहे. शेवटी कुणीही राज्यकर्ते असले तरी सगळ्यांना वाटतं आपण भरभरून सगळ्यांना द्यावं. अरे परंतु तुमची तेवढी भरभरून देण्याची क्षमता आहे का? तुमची तेवढी ताकद आहे का? तेवढं तुमचं उत्पन्न आहे का? तेवढा टॅक्स तुमच्या तिजोरीमध्ये येणार आहे का? केंद्राकडनं किती तुमचा निधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी, कारण केंद्र सरकारने परवानगी दिल्याशिवाय मार्केटमध्ये तुम्ही लोन उचलू शकत नाही, ही पण बाब आहे. मग वर्ल्ड बँक असेल, बाकीचे काही जॅपनीज गव्हर्नमेंट असेल, हे पण 0.5% वगैरे पैसे देतात, परंतु ते लिंकअप करतात डॉलरशी, आणि मग ते परतफेड करत असताना ते शेवटी 6-7% पर्यंत जातच, कारण रिपेमेंटला जास्त काळ असतो त्याचा. ज्या तुम्ही घोषणा केलेल्या आहेत मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने फायदा झाला, असाच फायदा तुम्हाला विधान परिषदेला होऊ शकतो असं वाटतं? असं नाही. आम्हाला त्या गरीब महिलेला ज्या ज्या ठिकाणी महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न झाला, तिथं तिथं महिला समाधानाने त्यांचं कुटुंब संसार
वाहनांनी फिरतात त्यांच्याकरता नाहीये, मिडल क्लास आणि गरीब तिथपासून खाली ज्या माझ्या भगिनी असतील, ज्या माझ्या मुली असतील त्यांच्याकरता. उद्धव ठाकरे असं म्हटलं त्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत खोटं बोलून सत्तेत यायचं आणि मग महाराष्ट्र उलगडण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीची टीका केली. कधी खोटं बोलून सत्तेत कोण आलं? नाही, त्याच्या संदर्भामध्ये माग ज्या वेळी जे सरकार आलं ते काही खोटं बोलून येतात का? लोकांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने लोक बटणं दाबतात आणि लोकशाही आहे. डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं पण मांडण्याचा अधिकार आहे आणि मत पण मागण्याचा अधिकार आहे. शेवटी जनतेचा विश्वास ज्यांच्यावर आहे, जनता त्यांना निवडून देते. गरीब महिलाओं के लिए जो लड़की सर नहीं, लाड़की मुख्यमंत्री माझी बहन योजना ऐसा उनका नाम है और उसमें करीबन 46,000 करोड़ रुपया हम ये गरीब जो महिला है, मिडिल क्लास की जो महिला है, जो हमारी लड़की है, उनको देने के लिए ये हमने ये जो प्रकल्प ये योजना लाई है और उसके बारे में साल भर में उनको टोटल 18,000 रुपीज मिलेंगे पर मंथ, 1,500 रुपीज पर मंथ, ऐसा उसमें ये स्कीम का कितना लाभ होगा? नहीं, वो लाभ के लिए नहीं। हमने अभी, मैं भी फार्मर हूँ, फार्मर के लिए तो मुफ्त बिजली की डिमांड बहुत सालों से चालू है, बहुत सालों से। एक दफा सुशील कुमार शिंदे चीफ मिनिस्टर थे तब भी हमने की थी, लेकिन बाद में कोई कारण वो वापस लेनी पड़ी। लेकिन इस दफा पूरा सोचकर क्या हुआ है, अभी 9,500 मेगावाट बिजली हम सोलर से करना चाहते हैं, उसके सब टेंडर वगैरह निकाले हैं। उसके लिए जो लैंड चाहिए, आपको ताज्जुब होगा सबको, वो लैंड अपने महाराष्ट्र गवर्नमेंट की ही अवेलेबल हुई है। रेवेन्यू डिपार्टमेंट हो या अलग अलग इरिगेशन डिपार्टमेंट या वाटर रिसोर्सेज डिपार्टमेंट, ऐसे अलग डिपार्टमेंट की, वो हमने उनके एनर्जी डिपार्टमेंट के पास दी है। अभी खाली आप प्रोजेक्ट करना चाहते हैं तो वो लैंड है, आप इन्वेस्टमेंट करना, और सेंट्रल गवर्नमेंट के 30% सब्सिडी है उस पर। तो जो इन्वेस्टमेंट करना चाहते हैं वो लोगों ने हमें कहा कि हमें जल्द से जल्द लैंड दे दो। उनका काम शुरू हुआ है और जब बिजली सनलाइट सुबह 8 बजे शुरू हो जाएगा तब आपकी इलेक्ट्रिक पंप चालू होगा। शाम को सनराइज होने के बाद, सनसेट होने के बाद, सनराइज से शुरू होगा, सनसेट के बाद वो खत्म होगा। तो लोगों को भी, हमारे फार्मर्स का कहना ही यही है कि हमें दिन भर बिजली चाहिए। रात को मिलने के बाद कभी कभी टाइगर आता है, कोई बिबटे आता है और कोई बहुत कुछ होता है, तो इसीलिए उनको डर रहता है, वो जाते नहीं। तो इसीलिए ये भी होगा, उनको दिन भर बिजली मिल जाएगी और खाली 2 रुपए 75 पैसे से 3 रुपए 100 रुपए में वो बिजली हमें मिल रही है। तो इसमें हमें इंडस्ट्री को भी हम मदद कर सकते हैं। इंडस्ट्री का रेट हम क्रॉस सब्सिडी, इंडस्ट्री को रेट बढ़ता था और हम उनके तरफ से पैसे लेके फार्मर्स को क्रॉस सब्सिडी देते थे। अभी ऐसा नहीं होगा, अभी उनको भी रेट कम हो जाएगा और इंडस्ट्री भी अपने महाराष्ट्र में ज्यादा बढ़ जाएगी। पहिल्यांदा बजेट मांडलं त्यावेळेला राज्याची स्थिती आणि आता बजेट मांडताना तिजोरीची आणि एकूणच राज्याची स्थिती तुम्ही कशी पाहता? मी पहिल्यांदा बजेट मांडलं त्याही वेळेस आपलं उत्पन्नाच्या 3% लिमिट होतं, ते मी पाळलेलं होतं। आताही बजेट मांडलेलं आहे त्यावेळेस 3% आपल्या एकंदरीत ज्या काही उत्पन्न आहे त्याच्या 3%च्या आत आपण आपलं लिमिट ठेवलेलं आहे। जी काही बंधनं फायनान्स डिपार्टमेंटनी केंद्र सरकारने घातलेली आहे त्याचं तंतोतंत पालन हे दीपक केसरकर साहेब पण 5 वर्ष आमचे फायनान्स स्टेट मिनिस्टर होते, त्याच्यावर त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। देवेंद्रजी फायनान्स मिनिस्टर होते, एकनाथराव शिंदे पण सिनियर लीडर म्हणून त्यांनाही माहिती आहे। त्याच्यावर फार विचारांती पत्रकार मित्रांनो आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला मी सांगेन की तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे, जेवढं आपल्याला पेलवेल, जेवढं आपल्याला भार उचलेल
एवढ्याच प्रकारचा निर्धार आम्ही केला आणि तो निर्धाराचा अर्थसंकल्प आम्ही आज राज्याच्या जनतेच्या समोर सादर केला. सोमवारपासून पोस्टमॉर्टम होणार आम्ही करू असं नाना पटोले म्हणतायत. जो बजेट सादर केला गेला त्याचं पोस्टमॉर्टम आम्ही सोमवारपासून करू. पोस्टमॉर्टम कधी त्यांनी केलं तर त्याच्यापेक्षा वरच्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते पोस्टमॉर्टम करताना उत्तर द्यायला पुरून उरू. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त बघा ते काय मुद्दे काढतायत आणि आम्ही काय उत्तर देतो. पार्टीसाठी महाज्योतीच्या संदर्भामध्ये नेतृत्व करण्यात आलेले आहे. मात्र पुण्याचे पीएचडीचे विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी, त्यांच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचा अजून प्रश्न मार्गी लागले नाही. 2 वर्ष झाले त्यांची पीएचडी फेलोशिप प्रलंबित आहे. हो, मधल्या काळामध्ये काहीतरी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती केलेली होती आणि प्रत्येक ठिकाणी किती किती पाहिजे असं काहीतरी चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली होती. आता आपण सांगताय त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांना ते डेलिगेशन भेटलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची त्यांची चर्चा झालेली आहे. राज्याच्या प्रमुखांनी काय त्यांना उत्तर दिलेलं. दादा मौलाना आझाद महामंडळाचा फंड यावेळेस वाढवून दिलेला आहे. तिला 500 कोटी केलं. 30 कोटी 30 कोटी गॅरंटी होती, ती 500 कोटी केली. मग दोघांनी उद्धव ठाकरे म्हणतायत यावर नेतृत्व तुम्ही सोडलंय. एक गोष्ट कुठलं? लक्षात घ्या. एक मिनिट, मी पहिल्यापासून सांगतोय शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली तेव्हाही सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि आताही सर्व जाती धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात, आपल्या देशामध्ये राहतात. त्याच्यामुळं हे सोडलंय का ते सोडलंय का असं उगीच कारण नसताना गैरसमज करण्याचा कामच नाही. आणि केंद्र सरकारला मागच हा प्रस्ताव गेलेला तुम्हाला सगळ्यांना माहितीये. सर गॅस सिलेंडरच्या बाबतीत काय निकष असणार आहे? जसे तुम्ही अरे मी सांगितलं ना, गरीब महिला, गरीब मुलगी, बीपीएल नाही त्याच्याही पेक्षावर मिडल क्लास त्यांनाही आपण देतोय. त्याच्यामध्ये म्हणजे ज्याची ऐपत गॅस सिलेंडर घेण्याची नाहीये 12 महिन्याचा, अशा महिलांच्या करता साधारण 3 सिलेंडर देण्याची ही योजना. आवडमध्ये 4 महिने ज्या लाडल्या बहिणीला त्रास दिला त्याच्या लाडली बहीण योजना आता येऊन जाते. उशिरा सुद्धा शांत. ठीक आहे, आम्हाला उशिरा शहाणपण सुचलं, काय त्यांच्या पोटात दुखतंय. शेवटी माणूस आहे, काम करत असताना माणूस जो काम, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जो काम करतो तोच चुकतो. जो कामच करत नाही, नुसतीच बडबड करतो, फक्त बराळतो, त्यांची काही चुकच होत नाही, नुसतंच बराळायचंय, नुसतीच बडबड करायची. आम्हाला कृती करून लोकांना त्याचा लाभ द्यायचा आहे, त्याची नोंद कृपया घ्या. परदेशी शिक्षण फेलोशिप संदर्भामध्ये पूर्वी 65%च्या जास्ती 75% करण्यात आले. त्याच्यामुळे मागासवर्गीय सगळ्या विद्यार्थ्यांना त्या अडचणीला सामोरं नाही नाही नाही, काय अडचणीला सामोरं जावं लागतं. आपल्या इथं मुली एवढ्या हुशार आहेत, आता मुलं मुली 90%, 95%, 99% मार्क मिळवत आहेत. मग जास्त मार्क मिळवणाऱ्याला जर पुढं बाकीच्यांना आपल्या इथं राज्यात आणि देशात सगळ्या प्रकारचं शिक्षण आहेच ना, परंतु काही विशेष शिक्षण घ्यायचं म्हटलं आणि त्यांना परदेशी जायचं असेल तर ते मेरिटचीच मुलं मुली पाहिजे. मग मेरिट लावलं म्हणून बिघडलं कुठं? आणि सगळ्या घटकाच्या करता मेरिट आहे. आणि मागासवर्गीयांमध्ये जेवढी मागासवर्गीय किंवा आदिवासी मुलं मुली आहेत त्यांच्यात मेरिट लावलंय. इथं कुठं वशिलेबाजी नाहीये. धन्यवाद. हा प्रश्न तुम्हाला कारण उद्धव ठाकरे असं म्हणाले की मौलाना आझादला पैसे वाढवून याच्यासाठी दिले कारण तुम्ही हिंदुत्व सोडले. जर एकच मिनिट, एकाच प्रश्नाचं उत्तर देतो. एकाच प्रश्नाचं लोकसभेची इलेक्शन आता झाली आहे आणि ते मतासाठी लाचार आहेत. आम्ही मतासाठी लाचार नाही. आम्ही सर्वांना समान न्याय देतो आणि 30 कोटीवरून 500 कोटीवर नेण्याचा निर्णय हा 4 महिन्यापूर्वी कॅबिनेटमध्ये झालेला. ते फक्त मतासाठी म्हणून त्यांना गोळा करू शकतात. आम्ही मात्र सर्व लोकांनी शिकलं पाहिजे ही आमची भावना आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की 4 महिन्यापूर्वी आम्ही निर्णय घेतला याची माहिती सुद्धा अल्पसंख्याकांना नाही आहे. म्हणून तर तुम्हाला मतं मिळाली. ज्याला त्यांना याची माहिती मिळेल त्याला तुमची स्थिती अशी होईल की प्रत्येक सीट तुम्ही लाख मताने हराल अशी तुमची परिस्थिती होईल. आणि त्याच्यामुळे मताचं राजकारण करू नका, माणुसकीचं राजकारण करा, एवढाच सल्ला मला त्यांना द्यायचा आहे. आणि परदेशात जाताना सर्वच अल्पसंख्याक, त्याच्यामध्ये पारसी आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळ्यांचं इन्क्लुजन
त्या स्कीम मध्ये सुद्धा केलेलं आहे. थँक्यू.